नमस्कार मंडळी, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखेच काळेभोर, लांबसडक आणि दाट केस हवे असतील आणि तुमच्यासारख्याच अनेक लोकांना केस गळतीची समस्या, अकाली केस पांढरे होण्याची समस्या किंवा मग केस विंचरत असताना मुठभर केस हातामध्ये गळून येण्याची समस्या भेडसावत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी काही घरगुती आणि खास टिप्स सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगी देखील ठरणार आहेत। आज आपण केसांसाठी अशी काही रेमेडी तयार करणार आहोत जी घरगुती आहे, पण त्याचा परिणाम मात्र अप्रतिम आहे, ज्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सहजच उपलब्ध असतात। आणि जर का तुमच्याकडे या गोष्टी नसतील तर तुम्ही किराणा स्टोअर मधून किंवा एखाद्या ऑफलाइन स्टोअर मधून देखील विकत घेऊ शकता। आणि जर तसं नसेल तर ऑनलाइन देखील या गोष्टी सहजच अवेलेबल आहेत। बघा, या रेमेडीसाठी पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मेथीदाणा। मेथी आपल्या केसांसाठी तर फायदेशीर आहेच, पण आपला चेहरा आणि सोबतच आपल्या शरीरासाठी देखील तेवढीच उपयुक्त आहे। आज आपण साधारणतः 1 चमचा मेथीदाणा घेणार आहोत। आता या मेथीदाणा जो आहे ना, त्याच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणावर असतात, त्यामुळे हे सगळं आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर असतात। यामुळे केस गळती तर कमी होतेच, सोबतच कोंडा देखील कमी होण्यासाठी मदत होते। यानंतर आता आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कढीपत्ता। कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे आपली टाळू निरोगी राहते, सोबतच केसांची वाढ देखील आपली पटपट होते। आणि जर तुम्हाला अकाली केस पांढरे होण्याची समस्या असेल तर ती सुद्धा दूर होण्यासाठी कढीपत्ता आपल्याला मदत करत असतो। आता आपली तिसरी गोष्ट ती आहे चहा पावडर, जी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रोजच वापरली जाते। चहा पावडरचा जो अर्क असतो तो आपल्या केसांना चमक आणतो आणि आपले केस देखील काळे करण्यासाठी हेल्प करत असतो, सोबतच आपल्या केसांचा रंग डार्क करतो। केसांना पिगमेंटेशन देण्याचं काम चहा पावडर करत असते आणि ही प्रत्येकाच्या घरामध्ये इझिली अवेलेबल देखील असते। त्यानंतर चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे फिल्टर केलेलं पाणी, जेणेकरून आपल्या केसांवरती कोणताही वाईट परिणाम होणार नाही। त्यामुळे आपल्याला इथं जास्त करून फिल्टर केलेलं पाणी वापरण्याचाच प्रयत्न करायचा आहे। बघा, आता आपल्याला पुढे काय करायचं तर एक पातेलं किंवा एक छोटंसं भांडं घ्या आणि त्या भांड्यामध्ये आता आपल्याला आपण जे घेतलेले सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते घालायचे आहेत। बघा, त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा 1 चमचा मेथीदाणा घालायचा, त्यानंतर आपण जी कढीपत्त्याची पानं घेतली होती ती घालायची आणि शेवटची गोष्ट म्हणजे चहा पावडर। चहा पावडरचा 1 चमचा याच्यामध्ये घालून घ्यायचा। आता याच्यामध्ये आपण जे फिल्टर केलेलं वॉटर घेतलं होतं ते 1 ग्लास घालून घ्या आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। बघा, व्यवस्थित असं मिश्रण मिक्स केल्याच्या नंतर लगेचच आपल्याला पाण्याचा कलर इथं चेंज झालेला दिसायला लागतो। त्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी व्यवस्थित असं उकळून घ्यायचं, जेणेकरून काय होईल याच्यामधील सगळा अर्क आहे ना तो चांगल्या पद्धतीने बाहेर पडेल आणि आपल्या पाण्यामध्ये मिक्स होईल। बघा, काही मिनिटं उकळल्याच्या नंतरच तुम्हाला पाण्याचा रंग अतिशय डार्क झालेला दिसेल आणि हे आपल्या केसांसाठी अतिशय रामबाण उपाय तयार झालेला आहे। आता उकळलेलं पाणी आपल्याला थंड करून घ्यायचंय, जेणेकरून काय होईल थंड केल्यानंतर सगळा अर्क आपला पाण्यामध्ये उतरून जाईल। हे झाल्यानंतर आपल्याला पाणी छान असं गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर आता हे जे पाणी आहे ते आपण 2 प्रकारे वापरू शकतो। पहिल्या प्रकारे म्हणजे अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि ते टोनर सारखं आपल्या केसांवरती यूज करा। बघा, केस धुण्याच्या अगोदर काय करायचं, केसांचे पार्टिशन करायचे आणि केसांच्या मुळांवरती हे जी स्प्रे आहे ना तो व्यवस्थित असा स्प्रे करून घ्यायचा। त्यानंतर 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि 1-2 तासांनी हेअर वॉश केला तरीही चालेल। आता बघा, दुसरी जी पद्धत आहे ती आपण बघूयात। तर बघा, आता काय करायचं, जो आपण टोनर तयार केला होता तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि तुमचा आवडता जो कोणता शॅम्पू असेल ना तो शॅम्पू याच्यामध्ये ऍड करायचा, व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि याने हेअर वॉश करायचा। बघा, साध्या पाण्याऐवजी हे जर औषधी पाणी तुम्ही केसांसाठी वापरलं तर तुमचे केस आणखी जास्त निरोगी होतील, सिल्की होतील आणि सोबतच शायनी देखील दिसायला मदत होईल। हे उपाय जर तुम्ही सातत्याने केले तर केस गळती कमी होते, केसांचा रंग काळा आणि नैसर्गिक राहतो, सोबतच केसांची वाढ देखील जलद होते आणि महत्त्वाचं म्हणजे याचे कुठले साइड इफेक्ट्स देखील होत नाहीत। बघा, हा उपाय नक्की ट्राय करून बघा। तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।